विद्यार्थी मित्रांनो, सुस्वागतम. कृतीपत्रिका लेखनाचा गुरुमंत्र भाग पहिला यामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. गेल्या काही वर्षापासून आपण प्रश्नपत्रिकेऐवजी कृतीपत्रिकेचा स्वीकार केलेला आहे आणि आपल्या अध्ययनाची किंवा कृतीपत्रिका सोडवण्याची प्रक्रिया आनंददायी व्हावी या प्रधान उद्देशानेच कृतीपत्रिका तयार केल्याचे आपल्याला दिसून येते आणि त्या दृष्टीने आपणही तसेच प्रयत्न करायचे आहेत. तो भाग लक्षात घेऊनच आपण या भागामध्ये, या मालिकेमध्ये कृतीपत्रिकामध्ये काय बदल आहे, मुख्य परीक्षेमध्ये कृतीपत्रिका कशा पद्धतीने सोडवायची, त्याचं लेखन कसं करायचं, नेमका त्याचा अभ्यास कसा करावा आणि अंतिम परीक्षेमध्ये आमच्याकडून कळत न कळत ज्या चुका होतात, ज्या उणिवा राहतात, त्या राहू नये म्हणून यासाठी काय प्रयत्न करावे लागतील, काय दक्षता घ्याव्या लागतील, ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आपण संवादाच्या रूपाने या मालिकेमध्ये करणार आहोत. चला मग सुरू करूया कृतीपत्रिका लेखनाचा गुरुमंत्र आणि तो गुरुमंत्र समजावून घेऊया. जेव्हा आपण कृतीपत्रिका सोडवणार आहोत त्याचं स्वरूप मात्र प्रत्येकाला माहीत असणं आवश्यक आहे. त्याचं कारण असं, कृतीपत्रिकेचे स्वरूप माहीत असल्याशिवाय आपल्याला नीटनेटकेपणाने आणि व्यवस्थित कृतीपत्रिका सोडवता येणार नाही. म्हणजे गद्य विभाग किती गुणांसाठी, पद्य विभाग किती गुणांसाठी आहे, स्थूल वाचन किती गुणांसाठी आहे, भाषा अभ्यास आणि उपयोजित लिखाण, हे जे 5 विभाग आहेत, हे त्याची गुणविभागणी कशी झालेली आहे हे लक्षात घेऊन आम्हाला कृतीपत्रिका सोडवायची आहे. हा भाग तुम्हाला इथं या ठिकाणी दिसतो आहे. आज आपण पहिल्या भागामध्ये विभाग 1 गद्य, विभाग 2 पद्य, विभाग 3 स्थूल वाचन 18-16 6 गुणांसाठी ही विभागणी आहे आणि म्हणजे हे तिन्ही विभाग एकूण 40 गुणांसाठी आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे आणि यावर्षी परीक्षेसाठी वगळलेले घटकसुद्धा दिलेले आहेत. म्हणजे फक्त यावर्षी या घटकाचा आपल्याला अभ्यास करायचा नाही. मग आता विभाग 1 गद्य 18 गुणांची हा भाग असतो, 18 गुणांचा हा भाग असतो. तर तत्पूर्वी आपण संबंध कृतीपत्रिका सोडवत असताना काय काय दक्षता घ्यावी, काय काय समजून घ्यावं हे पण लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाची, जेव्हा 10वीच्या अंतिम परीक्षेमध्ये म्हणजे बोर्डाच्या परीक्षेमध्ये कृतीपत्रिका आमच्या हातात पडते, पण मुलांना फार घाई असते की ती न वाचताच पटकन घाई गडबडीने सोडवण्याचा प्रयत्न करणे. म्हणजे काय होतं आहे, न वाचता जर आपण कृतीपत्रिका सोडवायला घेतली, म्हणजे प्रश्नपत्रिका सोडवायला घेतली, तर आपल्याकडून बऱ्याचशा चुका होण्याची शक्यता असते. मग त्या चुका होऊ नये, त्या उणिवा राहू नये म्हणून कृतीपत्रिका सोडवण्यापूर्वी ती समजून घेऊन शांतपणे वाचावी. कारण कुठल्याही प्रश्नाचं उत्तर लिहायचं म्हटल्यानंतर प्रश्न काय आहे हे समजून घ्यावे लागतं. तसंच कृतीपत्रिकेमध्ये कृती काय आहे हे जाणून घेण्यासाठी आधी कृतीपत्रिका शांतपणे वाचावी. कारण कृतीपत्रिकेमध्ये अनेक प्रकारच्या कृती विचारल्या जातात. उदाहरणार्थ, शब्दजाल पूर्ण करा, तक्ता पूर्ण करा, चौकट भरा, आकृतिबंध पूर्ण करा, वाक्य पूर्ण करा, कारण लिहा, सहसंबंध सांगा, कोष्टक भरा, अशा अनेक प्रकारची कृती विचारली जाते. मग ती कृती लक्षात घेऊनच आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये ती पूर्ण करायची असते. आता काय ठिकाणी वर्तुळामध्ये, चौकोनामध्ये, आयतामध्ये अशी कृती विचारलेली जाते. पण जशी आकृती आहे तशीच आपण उत्तरपत्रिकेमध्ये आकृती काढणे आवश्यक आहे. मनाने आकृतीत बदल करू नये, ही पण गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्या मित्रांनो. आणि त्याहून पुढे
आपले जे 5 विभाग आहेत ते स्वतंत्रपणे पानावर सोडवावे आणि वरती लिहावं की विभाग 1 मुख्य कृती क्रमांक, त्यानंतर उपकृती क्रमांक, हे सगळे लिहिणे अपेक्षित आहे. आणि जो विभाग सोडवणार आहोत तो पूर्णपणे सोडवूनच पुढचा विभाग सोडवण्यासाठी प्रयत्न करावा. का? त्याचं कारण असं, आज तुम्ही पहिला विभाग सोडवला पण मध्ये काही लिहिता आलं नाही, आठवलं नाही, मग तिथं अर्धवट सोडून लगेच पुढचा विभाग म्हणजे दुसरा विभाग सोडवायला घ्यायचं नाही. तिथं जागा सोडायची त्या कृतीनुसार आणि मग जागा सोडून पुढचा विभागच म्हणजे पहिला विभाग सोडवूनच पूर्ण सोडवायचा आपल्याला, त्यानंतरच दुसऱ्या विभागाकडे जायचं आहे. ही पण गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्या. उत्तरपत्रिकेमध्ये जे विभाग आहेत, जे मुख्य प्रश्न आहेत, उपप्रश्न आहेत, त्याचे ठळकपणे नोंद करणे किंवा लिहिणे आवश्यक आहे. योग्य समास सोडावा, अचूक उत्तर लिहिलं जाईल याची खबरदारी आपण घ्यायची आहे. कोणत्या कृतीला किती गुण आहेत हे पण लक्षात घेणं आवश्यक आहे. कारण आम्ही गुण आहेत 3, लिहिलं पानभर उत्तर, काही उपयोग नाही. तर गुणदान कसं दिलेलं आहे प्रत्येक कृतीला त्याप्रमाणेच आपलं उत्तर लेखन असावे. प्रत्येक कृती सोडवल्यानंतर किंवा उत्तर लिहिल्यानंतर योग्य अंतर सोडावे. त्याचं कारण असं की उत्तरपत्रिका जेव्हा आपण सोडवतो तेव्हा ती नीटनेटकी असली पाहिजे, स्वच्छ दिसली पाहिजे, खाडाखोड असता कामा नये. कारण आमची उत्तरपत्रिका हा विद्यार्थ्याचा आरसा असतो, म्हणजे आमचा आरसा असतो, म्हणून ती व्यवस्थित सोडणे अपेक्षित आहे. रेषा मारताना किंवा आकृती पूर्ण करताना पट्टी पेनचा वापर करावा, क्वचित वेळी पेन्सिलचा पण वापर करावा. उतारे वाचूनच कृती पूर्ण करावी. न वाचता उतार्याखालील कृती पूर्ण करू नये. अंदाजाने काही जण लगेच इथं असं उत्तर आहे तेच लिहू असं नाही, तर ते समजून घेऊन लिहा. कोणतीही घाई गडबड करण्याची गरज नाही. स्वमतामध्ये सुद्धा मुले गडबडतात. स्वमत देखील 2 परिच्छेदामध्ये लिहायचे आहे. त्यामध्ये तुमचे स्वतःचे मत असणे आवश्यक आहे. स्वमत लिहित असताना गद्य विभागामध्ये स्वमत 3 गुणासाठी आहे. तेव्हा स्वमत लिहित असताना 2 परिच्छेदामध्ये जास्तीत जास्त 8 ओळी आपल्याला लिहिता आल्या पाहिजेत आणि 8 ओळीमध्ये 2 परिच्छेद 4-4 ओळींचे असणे आवश्यक किंवा 2 किंवा 6 असे परिच्छेद असणे आवश्यक आहे. कारण ते ठळकपणे उठून दिसू शकते आणि तुमचं स्वमत परीक्षकांच्या लक्षात येऊ शकते. उपयोजित लेखनाकडे वळूया. म्हणजे उपयोजित लेखनामध्ये लेखन करत असताना विद्यार्थ्याकडून कोणकोणत्या उणिवा राहतात, चुका राहतात, ते पण इथं महत्त्वाचं आहे. ते पण आपल्याला टाळायचं आहे. उपयोजित लेखन करत असताना काळजीपूर्वक लेखन करायचं आहे. कारण इथं पाठांतराचा प्रश्नच येत नाही. इथं विचार करून आपल्याला लिहायचं आहे. तुमचं लेखन कौशल्य कसं आहे, तुमची मते तुम्ही कशी मांडू शकतात, किंवा उपयुक्त लेखनाचं तंत्र लेखन म्हणजे पत्रलेखनाचं तंत्र असेल किंवा सारांश लेखनाचं तंत्र असेल हे तुम्हाला जमतं आहे का नाही हे इथं पाहिलं जातं. म्हणून पूर्ण उपयुक्त लेखन 24 गुणांचा जो आहे तो व्यवस्थित लिहिणे अपेक्षित आहे. जिथं जिथं आपल्याला अडचणी येतात, शंका वाटतात, त्यावेळेस हा व्हिडिओ पहा किंवा आपल्या विषय शिक्षकाशी चर्चा करून त्यांचं मार्गदर्शन घ्या. आणि उपयुक्त लेखनामध्ये आ ई असे भाग आहेत. मग जो भाग सोपा वाटतो तो आपण सोडवू शकता, काय अडचण नाही. पण पुन्हा पुन्हा इथं सांगावं लागतं की विद्यार्थ्याकडून बऱ्याच वेळा खाडाखोड होतात, गचाळपणा येतो, अक्षरावर रेघा नसतात, घाई गडबडीने कसं तरी रनिंग लिपीमध्ये लिहितात. असं करू नका. आधीच वेळेचं भान ठेवायचं, वेळेचं नियोजन करायचं आणि कृतीपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि कृतीपत्रिका सोडवत असताना आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये
जी कृती आपण सोडवणार आहोत त्या कृतीचाच क्रमांक लिहायचा आहे, स्वतःचे मनाने घालून क्रमांक लिहू नये. आणि आणखीन एक महत्त्वाचं आहे, मुलांना एक्स्ट्रा लिहायची सवय असते. एक्स्ट्रा लिहून तुम्हाला गुण मिळत नाही. भाषा अभ्यासाचा भाग सोडला तर बाकीच्या ठिकाणी जेवढं सांगितलं आहे तेवढेच सोडवायचे आहे, कारण आपल्याला इथं वेळ पुरत नाही. मोठे प्रश्न जर सोडवायला डबल सोडवलात, पर्यायासह सोडवला तर महत्त्वाचे भाग आपले लिहायचे राहून जातात. म्हणून आपण ते तसं करू नये. आता बघा, विभागनिहाय गद्यकृती आपल्याला कशी सोडवायची. 7 गुणासाठी, 7 गुणासाठी आणि अपठित उतारा 4 गुणासाठी, म्हणजे एकूण 18 गुणांसाठी ही कृती आहे. आणि जेव्हा उतारा आपण वाचतो त्याखालील आपल्याला कृती सोडवायची असते आणि खालील सूचनेनुसार कृती सोडवा असं एक तिथं सूचना असते. ती सूचना उत्तरपत्रिकेत लिहायची नाही, फक्त क्रमांक लिहायचा आहे आपल्याला. अ आहे, ठीक आहे, मध्ये कितवा क्रमांकाचा आहे ते लिहायचं. उदाहरणार्थ पहिला, दुसरा, काय असेल ते. म्हणून इथं नमुना दिलं आहे की तुम्हाला एका शब्दात उत्तर लिहायचं असेल, आकृती पूर्ण करायची असेल तर या पद्धतीने तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे. आणि स्वमत लिहित असताना गाईड अपेक्षेची भाषा नको, तर स्वतःच्या भाषेत उत्तर लिहिणं आवश्यक आहे. अपठित उतार्यावरही देखील अशाच पद्धतीने आपल्याला कृती सोडवायची आहे. पद्य विभाग. अ कृती ही म्हणजे अ प्रश्न हा 8 गुणासाठी, आ प्रश्न हा 4 गुणासाठी, ई रसग्रहणाचा 4 गुणासाठी, म्हणजे एकूण 16 गुणांसाठी हा विभाग आहे. पाठ्यपुस्तकातील एका कवितेवर अकृती आधारित असते. आकृती म्हणजे अकृतीवरील कविता सोडून पाठ्यपुस्तकातील इतर कवितेवर ती आकृती आधारित असते. हा फरक लक्षात घ्या. म्हणजे अकृती आकृती हे 2 जे घटक आहेत की आपल्याला जास्त गुण मिळवून देणारे आहेत. आता आकलन कृती तर तुम्ही सोडू शकणार, पण ओळींचा सरळ अर्थ लिहा. काव्य सौंदर्य कृती सोडवत असताना काय गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत, काय काळजी घ्यायची आहे. कवितेमध्ये कवीचे विचार, कल्पना, अंतरंगातील भाव, विशिष्ट शब्द, रूप, अर्थ घेऊन प्रगट होतात. ते समर्पक शब्दामध्ये आपल्याला लिहिता आलं पाहिजे. त्यालाच काव्य सौंदर्य म्हटलेलं आहे. आणि हे वर्षभराच्या सरावाने जमू शकते. एकदम परीक्षेच्या वेळेस डोक्यात प्रकाश पडला आणि आम्ही लिहायला लागलो तर जमणार नाही. तर म्हणून आधी सराव करा. अजून पण वेळ गेलेला नाही. सराव करा, त्याचा अभ्यास व्यवस्थित करा, ते जाणून घ्या आणि त्या पद्धतीने काव्य सौंदर्यामध्ये येणारे विचार सौंदर्य, अर्थ सौंदर्य, भाव्य सौंदर्य हे घटक नीट समजून घ्या आणि मग तुम्हाला काव्य सौंदर्य लिहिता येईल. काव्य सौंदर्यामध्ये काय येणार आहे? विचार सौंदर्य, अर्थ सौंदर्य आणि भाव सौंदर्य. विचार सौंदर्य लिहित असताना किंवा अर्थ सौंदर्य लिहित असताना किंवा भाव सौंदर्य लिहित असताना 2 परिच्छेदामध्ये ही कृती पूर्ण करायची. जरी ही 2 गुणासाठी कृती असली तरी आपल्याला 2 परिच्छेदामध्ये लिहावंच लागणार आहे. आणि हे लिहित असताना पहिल्या परिच्छेदामध्ये कवितेचे नाव, कवी, कवयित्री, त्या कवितेमध्ये आलेला थोडक्यात आशय हे लिहायचं आहे. त्यानंतर त्या ओळींचा सरळ अर्थ लिहायचा आहे किंवा त्या ओळींमध्ये किंवा त्या पंक्तीमध्ये काय विचार प्रकट झालेले आहे किंवा काय अर्थ सौंदर्य त्याच्यामध्ये दडलेलं आहे, कोणत्या अर्थ छटा आहेत हे लिहिणे अपेक्षित आहे. हे आलं पाहिजे तुम्हाला आणि हे येण्यासाठी आधी सराव करावा लागतो. आता रसग्रहणाचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. बरेच मुलं रसग्रहणाचा हा भाग सोडून देतात सोडवायच्या ऐवजी. 4 गुणांसाठी ही जी कृती आहे ही कृती आव्हानात्मक आहे जरूर, पण अवघड नाही. ती सोडवता येऊ शकते. नित्य सरावाने आणि समजून घेऊन जर हा घटक घेतला तर आम्हाला काही अडचण येणार नाही, कारण आमचा योग्य सराव नसतो. समजून व्यवस्थित घेत नाही आपण. वर्गामध्ये किंवा ऑनलाईन पाठाच्या वेळेस मुलं लक्ष देत नाहीत आणि परीक्षेच्या वेळेस मग गडबडतात, गोंधळतात, सुचत नाही, जमत नाही, लवकर आठवत नाही. ह्या सगळ्याचं कारण आहे आपला सरावाचा अभाव किंवा आपण समजून व्यवस्थित घेतलेलं नाही. शिक्षकांनी सांगितलेल्या सूचनेकडे दुर्लक्ष केलं तर तसं करू नका. रसग्रहण सोडवण्यासाठी अजून पण आपल्याला भरपूर वेळ आहे. आपण लिहू शकतो, आपण तो समजून घेऊ शकतो. आता रसग्रहण करत असताना काव्य सौंदर्य तुम्ही बघितलेलं आहे. इथंही काव्य सौंदर्य येणारच आहे,
मग रसग्रहण करत असताना आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक सौंदर्य हे 3 मुद्दे महत्त्वाचे आहेत आणि 3 परिच्छेदामध्ये आपल्याला लिहायचं आहे. बऱ्याच उत्तरपत्रिकेमध्ये मला असं दिसून आलं आहे की मुलं आशय सौंदर्य शीर्षक घालतात आणि त्याच्या खाली लिहितात, काव्य सौंदर्य शीर्षक घालतात त्याच्या खाली लिहितात, भाषिक सौंदर्य लिहितात शीर्षक लिहितात आणि त्याच्या खाली लिहितात, किंवा आकडे तरी घालतात, अंक तरी घालतात. तसं करायचं नाही. आपल्याला 3 मुद्द्याला धरूनच लिहायचं, कारण रसग्रहण हे एकत्रित असतं आणि ते त्या पद्धतीनेच आपल्याला लिहायचं आहे. 3 परिच्छेदामध्ये 3 परिच्छेदामध्ये लिहिला तर परीक्षकांना ह्या सगळ्या गोष्टी समजतात. पण त्यासाठी वेगळे शीर्षक देण्याची गरज नाही किंवा अंक घालण्याची गरज नाही. म्हणजे आशय सौंदर्यामध्ये काय लिहिणं अपेक्षित आहे, भाषिक सौंदर्यामध्ये काय लिहिणं अपेक्षित आहे, काव्य सौंदर्यामध्ये काय लिहिणं अपेक्षित, हे जर समजलं तुम्हाला तर रसग्रहण लिहिण्यासाठी काही अवघड नाही. तर आशय सौंदर्यामध्ये आपल्याला कवितेचे नाव, कवित्रीचे नाव, कवितेचं नाव, थोडक्यात विषय, थोडक्यात मध्यवर्ती कल्पना लिहायची असते. सोपं आहे, आपल्याला पाठपरिचयामध्ये असतंच येते. किंवा काव्य सौंदर्यामध्ये काय लिहायचं आहे, अर्थछटा असतील, विचार असतील, कल्पना असतील, प्रतिमा असतील, रस असेल, भावना असेल, हे आपल्याला लिहायचं आहे. भाषिक सौंदर्यामध्ये काय लिहायचं आहे, कवितेतली भाषाशैली कोणती आहे, ग्रामीण आहे का प्रमाण भाषा आहे, त्यातील लयबद्धता किती आहे, नादमाधुर्यता किती आहे, रचना प्रकार कोणता आहे, वृत्त कोणतं आहे, हे सगळं भाषिक सौंदर्यामध्ये येतं. आणि अशा प्रकारे 3 परिच्छेदामध्ये आम्हाला हे रसग्रहण करायचं आहे. मुलांनो, हे चुकवू नका, सोडूही नका, पण सोडवा जरूर. त्यानंतर आपण विभाग 3ऱ्याकडे येऊया. शेवटचा भाग तो 6 गुणांसाठी असतो. 3-3 गुणाच्या 2 कृती विचारल्या जातात, पैकी 2 सोडवायचे आहेत, 3री एक्स्ट्रा सोडवायची नाही. यामध्ये टिपा, स्वमत, संदेश अशा स्वरूपात कृती विचारली जाते. सदर कृती 2 परिच्छेदात लिहायची आहे, हे पण लक्षात घ्या. कारण 2 परिच्छेदामध्ये का तर मुख्य भाग जो असतो तो 2ऱ्या परिच्छेदामध्ये लिहायचा असतो. उदाहरणार्थ दिलेलं आहे, साहित्यिक गिरजाकीर यांच्या कथेची वैशिष्ट्य लिहा. तर साहित्यिक गिरजाकीर हे कुठल्या स्थूल पाठातलं आहे, स्थूल वाचनामधलं हे आपल्याला माहीत पाहिजे. त्याचे लेखक लेखिका कोण आहे हे माहीत पाहिजे. हे पहिल्या परिच्छेदामध्ये आलंच पाहिजे ना. आणि कोणाविषयी काय सांगितलेलं आहे हे पहिल्या परिच्छेदामध्ये आलं पाहिजे. आणि त्यानंतर गिरजाकीर यांच्या कथेची वैशिष्ट्ये आपल्याला 2ऱ्या परिच्छेदामध्ये लिहिता येतील. किंवा व्युत्पत्ती कोशाचे कार्य थोडक्यात लिहा, किंवा सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांचे कार्य थोडक्यात तुमच्या शब्दात मांडा. ही सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा कुठल्या स्थूल वाचनामध्ये आलेली आहे, त्याचं लेखन कोणी केलेलं आहे, हे पहिल्या परिच्छेदात आलं पाहिजे. आणि मग मुख्य विषय आपल्याला 2ऱ्या परिच्छेदामध्ये लिहायचा आहे. आणि अशा पद्धतीने विभाग 1, विभाग 2, विभाग 3 आपल्याला सोडवायचे आहेत. ह्या गोष्टी लक्षात घ्या. म्हणजे पहिल्या भागामध्ये आपण 40 गुणांचा भाग उत्तरपत्रिकेमध्ये कशा पद्धतीने सोडवायचा आहे आणि किती वेळेत सोडवायचं हे तर आपण पुढे सांगणारच आहोत. पण कृतीपत्रिका उत्तरपत्रिकेमध्ये सोडवत असताना आपल्याकडून होणाऱ्या ज्या चुका आहेत त्या टाळल्या पाहिजेत. त्या ज्या होणाऱ्या उणिवा आहेत त्या कमी झाल्या पाहिजेत. आपली उत्तरपत्रिका जास्तीत जास्त चांगली दिसली पाहिजे, स्वच्छ दिसली पाहिजे, आपल्याकडनं लेखन चांगलं झालं पाहिजे. यासाठी आपण भाग पहिल्यामध्ये विभाग 1, 2, 3 एकूण असे 40 गुणांचा भाग आपण बघितलेला आहे. पुढच्या भागामध्ये भाषा अभ्यास आणि उपयुक्त लेखनाचा भाग बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर 3 तासाचं वेळेचं नियोजन, म्हणजे कुठल्या विभागाला किती वेळ द्यायचा आहे याचं जर ठरवलं आपण, हे नियोजन जर ठरवलं आपण आणि त्याप्रमाणे सराव केला तर आपल्याला 3 तास भरपूर पुरू शकतात. म्हणजे तुमची कृतीपत्रिका अपूर्ण राहणार नाही. ठीक आहे, आपण पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत थांबूया. तुमच्या पुढील सर्व परीक्षेस खूप खूप शुभेच्छा. 2रा भाग पण जरूर पहा. 2रा भाग ह्याच्यापेक्षा महत्त्वाचा आहे, हा तर भाग महत्त्वाचाच आहे. पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.